नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. सध्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोरात सुरू असतानाच शरद पवार राष्ट्रवादी पक्षामध्ये सुद्धा बरीच गडबड चालू आहे आणि त्याच्यावर विश्लेषण करणं फार महत्त्वाचं आहे. रोहित पवार खऱ्या अर्थानं विरोधी पक्षाचं जोमानं काम करतायत म्हणायला काही हरकत नाही. आणि काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळ ते गेलेले आहेत आणि लवकरच त्यांचा काँग्रेस प्रवेश होणार या चर्चा दिल्लीमध्ये आहे. कारण त्यांची जी आक्रमक पद्धत आहे, परवा नुकतंच त्यांनी उपोषणही शेतकऱ्यांच्यासाठी केलं, महिलांचे अत्याचार त्याच्याविषयी आवाज उठवतात, बेरोजगारीचा प्रश्न काढतात, त्याच्यावर आंदोलनं करायचं म्हणतात. सगळं हे जे चाललंय ते काँग्रेसची जी ध्येय धोरणं आहेत त्या पद्धतीनं त्यांची वाटचाल दिसते. आणि आता आजोबांच्या मागे ते लागलेले आहेत की आपण सगळेजणच काँग्रेसमध्ये प्रवेश म्हणजे काँग्रेसमध्येच आपला पक्ष विलीन केला. तर आता सध्या ते वातावरण पण आहे, सगळे घटक पक्ष आता काँग्रेसमध्ये या. हे राहुल गांधी यांचं सुद्धा आव्हान आहेच. कारण ममता बॅनर्जींची अवस्था काय झाली हेही बघितलं आपण, तिथंही तेच चाललेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आता जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे रोहित पवार यांचा जो निर्णय आहे त्याच्या पाठीशी असावेत असं चित्र आहे. परंतु ते सोडून अन्य बाकीचे अगदी सुप्रिया सुळेंच्या सहित म्हटलं तरी भारतीय जनता पक्षाकडे त्यांचा कल असावा. परंतु अडचण कुठली इंडिया आघाडीची आहे. शरद पवारांची तत्व, शरद पवारांची ध्येय धोरणं, परंतु शरद पवारांची मौनावस्था. आज मी म्हटलं एवढ्यासाठी शरद पवारांची मौनावस्था बरंच काही काय वेळेला सांगून जाते. तर रोहित काय निर्णय करतोय तुझा तू निर्णय कर, नंतर माझी मौनावस्था सोडतो, असं काय आहे का? असं असू शकतं. आता ते होऊन काही बोलत नाही आहेत कारण पक्ष फुटणार. पक्ष फोडाफोडीचं राजकारण बघतोय, सगळे टपूनच बसलेत. एकनाथ शिंदे तर आता टॉपचे खेळाडू आहेत, कसं फोडायचं आणि काय करायचं हे त्यांच्याकडनं शिकावं अशी अवस्था आहे. आता उबाटा गट फोडल्यापासून ते आता सुप्रीमच म्हटले पाहिजेत. अशा परिस्थितीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आता ते कोण फुटणार पहिला काय याच्यापेक्षा रोहित पवार काँग्रेसमध्ये लवकरात लवकर कसं आपण प्रवेश करायचा या नादात आहेत. आणि ते पण चाचपणी करतायत. त्यांचे आमदार आहेत किती, 10 आहेत, पण खासदार आहेत ना. आज पवार साहेबांचे 8 खासदार आहेत आणि बहुतेकांचा कल भारतीय जनता पक्षाकडे आहे. सत्तेत जायचं आहे. सत्तेशिवाय काही नाही म्हटल्यावर आता आपण बघतोय एकनाथ शिंदेनी कसं फोडाफोडीचं राजकारण केलं आणि ते फुटलेले खासदारही सुद्धा उघड बोलले की आमच्या विकास निधी पाहिजे, विकास होत नाहीये. आणि खरं आहे, सत्तेपुढे शहाणपणा चालत नसतो म्हणतात ते, तशी अवस्था आहे. तर असो, पण आत्ता रोहित पवार हे काँग्रेसमध्ये जाणारच हा त्यांचा हट्ट आहे. पण ते बघतायत की माझ्या बरोबर कोणीतरी आलं पाहिजे. नुसतं एकटं जाऊन काय, राहुल गांधी पण म्हणणार तुम्ही लवकरात लवकर आता आमदार किती येणार, खासदार किती येणार हे सुद्धा चाचपणी करा ना. नुसतं तुम्ही एकटं आल्यानंतर उपयोग काय? पवार साहेबांची साथ मिळाली तर ती राहुल गांधींना हवी आहे. त्यामुळे नुकतंच त्यांच्या घरातलं एक लग्न समारंभ झाला रेवती सुळेंचा. बघा तुम्ही, राहुल गांधी सुद्धा आलेले होते. सगळे म्हणजे सगळे नट नट्या, सगळे विविध क्षेत्रातली मंडळी, राजकीय नेते, उद्योगपती, कोण नव्हतं, सगळे आलेले होते. शरद पवारांनी तेवढं मिळवलंय. परंतु आज शरद पवारांची मौनावस्था हे रोहित पवारांच्या पाठीमागं काही जाणार आहेत कारण सुप्रिया सुळे डावात आहेत. आता मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचं नाव होतं, पण त्याच्या आधी त्यांना भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर करायचा होता ना. परंतु हे रोहित पवारांच्यामुळं सगळं अडून बसलेलं आहे त्यांचं गणित. अजितदादा राष्ट्रवादी पवारमध्ये सुद्धा मध्ये चर्चा चालली ती विलिनीकरणाची, आपण पवार साहेबांच्या गटात जाऊया असे काही म्हणणारे होते. परंतु भारतीय जनता पक्ष आधीच प्रफुल्ल पटेल, तटकरे हे सगळे आधीच मिळालेली मंडळी आहेत, त्यामुळे ती काही गणित जमलेलं नाही. अशा पद्धतीनं पवार कुटुंबीय काही आता एकत्र यायला तयार नाही. अशा अवस्थेमध्ये रोहित पवार काँग्रेसमध्ये जातील आणि त्यांना ती घाई झालेली आहे. पण किती आमदार आणि खासदार त्यांच्या पाठीशी उभारतात हे बघायचं आहे. राहुल गांधींना सुद्धा ते बघायचं आहे. आणि लवकरात लवकर हा काहीतरी निर्णय होईल आणि शरद पवारांची मौनावस्था कधी सुटणार आहे का
फोडाफोडीचं राजकारण परत तिथंपर्यंत गेलं आणि कुणीतरी लॉटनं सगळी बाहेर गेल्यानंतरच पवारांचं मौनावस्था सुटणार आहे हे मात्र बघण्यासारखं असेल. पण सुप्रिया सुळे नक्की कुठल्या डावात आहेत हे मात्र कळत नाही, पण त्या डावात आहेत. काय डावात आहेत? कारण दिल्लीतलं राजकारण सगळं त्या बघतात ना, त्या खासदार आहेत आणि त्यांचे संबंध अमित शहांशी चांगले आहेत, पंतप्रधानांशी चांगले आहेत. तर अशा वेळेला काहीतरी गडबड आहे, पण रोहित पवार मात्र ऐकायला तयार नाही. काँग्रेसमध्ये लवकरात लवकर आपण काँग्रेसवाशी कसं व्हायचं याच्यासाठी चाचपणी त्यांचीही चालू आहे आणि पवार साहेबांची मौनावस्था लवकरच सुटेल अशी अपेक्षा धरूया. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.